मी हे किती मूर्ख बनवलं, जसं मी गाडी जाळली आणि जसं मी निवडणुकीच्या दिवशी गाडी जाळून या मतदारसंघातल्या लोकांना मूर्ख बनून आमदार झालो, त्याच पद्धतीने मी किती असं बोलत घुमोघामत बोलत राहिलो तरी हे सतत या मतदारसंघातली लोक मूर्ख बनत राहील असं जरी आपल्याला वाटत असलं तरी जनता फार आमदार महोदय हुशार असते। आणि शेतकऱ्यांवर 353 दाखल तर झालीच, मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी पोलिसांवर दबाव टाकून 5 दिवसांचा PCR सुद्धा मागितला होता। विक्रम ठाकरे यांचा मोठा आरोप। 353 दाखल केलीच त्यांच्यावर आणि पोलिसांनी त्या दिवशी यांनी आमदारांनी दबाव टाकून 5 दिवसाचा PCR कोर्टामध्ये त्यांच्यासाठी मागितला होता। म्हणजे मला एक प्रश्न पडला की हे दरोडेखोर आहेत की दंगलखोर आहेत। आमदारांच्या घरी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणे ही महाराष्ट्रातील पहिली घटना। विक्रम ठाकरे यांचा आमदार भुयार यांना टोला। त्या दिवशी मला असं वाटते की या महाराष्ट्रातली पहिली एक घटना असेल की एखाद्या आमदाराच्या घरी जर त्या मतदारसंघातले लोक किंवा कास्तकार बांधव जर गेले असेल तर त्या आमदाराने पोलिसांना सांगून त्यांच्यावर लाठीचार्ज त्या ठिकाणी करायला लावला आणि अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। अप्पर वर्धा धरणाच्या नदीकाठील लोकांना आमदार भुयार टार्गेट करत आहे। माजी सभापती विक्रम ठाकरे यांचा आरोप। बरं, असं म्हणायचं आहे की अप्पर वर्धा धरणाच्या नदीकाठच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे। मला आता असं दिसून राहिलं की मागे सुद्धा त्यांनी मराठी शाळेच्या भाषणावर त्यांनी म्हटलं होतं की मी अप्पर वर्धा नदी काठावरच्या लोकांचे हात छाटतो। नंतर आता या प्रकल्पग्रस्ताचं जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यात मॅक्झिमम 75% लोक या त्या नदी काठावरचेच त्या ठिकाणी लोक आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। आणि पूर्वीचा सुद्धा आपण इतिहास जर बघितला तर एखाद्या आमदाराच्या घरी जर त्या मतदारसंघातले लोक गेले आणि त्या आमदारांनी त्या लोकांवर लाठीचार्ज करायला लावला असेल हे मला तरी ऐकण्यात नाही आणि बघण्यात सुद्धा नाही। या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 0495। मात्र क्रिकेट प्रेमी संपूर्ण भारत देशात मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या तालुक्यात जर बघितलं तर दररोज क्रिकेटच्या टुर्नामेंट भरते आहे आणि अशा क्रिकेटच्या खेळाला कबड्डीच्या सामन्यांमध्ये जाऊन हिजाडाचा खेळ असं म्हटलं जातंय। या घटनेकडे कसं बघताय, हे वक्तव्य तुम्हाला पटतंय? पोरं क्रिकेट खेळत असन, कबड्डी खेळत असन, खो खो खेळत असन, जे काही खेळ खेळत असन तर तो खेळ भावनेनंच बघितला पाहिजे ना। असं छक्के हिजेडे आणि मी त्या वाठोळ्याच्या याच्यातला व्हिडिओ बघितला तर मी चौके छक्के, अरे किती मूर्ख बनवान तुम्ही लोकांना, या मतदारसंघातल्या लोकांना किती मूर्ख समजता। पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, म्हणजेच क्रिकेटच्या खेळाला हिजड्या म्हणणं हे त्यांच्या बुद्धीचा फरक आहे, असं वक्तव्य माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी केलेलं आहे। अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे शेतकरी आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवन येथे मोर्चा घेऊन गेले असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि या घटनेचा सर्व स्तरातून निषेधही केला जात आहे। या घटनेसंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम भाऊ ठाकरे आहेत। खूप खूप स्वागत आपलं अमरावती टुडे न्यूज या कट्ट्यावरती। कसं पाहतात आहे शेतकऱ्यांवरती शेतकरी भवनवर लाठीचार्ज झालेला आहे? आपल्याला आठवत असेल आणि तुम्ही अभ्यासक्रमात सुद्धा कदाचित वाचलं असेल की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे भारतीय नागरिकांनी जेव्हा चळवळ उभी केली आणि तेव्हा इंग्रजमधला एक अधिकारी होता जनरल डायर म्हणून, आणि त्या जनरल डायरनी जेव्हा भारतीय नागरिक एका आंदोलनासाठी गेले होते तेव्हा त्यांनी फायरिंगची ऑर्डर त्या ठिकाणी त्यांच्या जे काही त्यांचे कर्मचारी असेल तेव्हा दिली होती। त्याचीच प्रतीची मला त्या दिवशीच्या आंदोलनातून दिसली। आपण जर बघितलं तर ते आंदोलनकर्ते नाही म्हणता येणार आपल्याला त्यांना, ते आपल्या न्यायासाठी हक्कासाठी जवळपास 7-8 महिन्यापासून SDO कार्यालयासमोर त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपलं आमरण उपोषण त्यांचं त्या ठिकाणी चालू आहे।
आणि जवळपास आपल्या वरुड आणि मोर्शी तालुक्यातील मला असं वाटते धरणग्रस्त जवळपास 5 ते 6 हजार मंडळी त्या ठिकाणी असतील आपल्या वरुड आणि मोर्शी तालुक्यातील. आणि ते सगळी मंडळी आपल्या न्यायासाठी हक्कासाठी त्या ठिकाणी 7-8 महिन्यापासून त्यांचा लढा चालू आहे. जरी 7-8 महिन्यापासून त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी आमरण उपोषण चालू असलं तरी त्यांचा हा लढा बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे. आणि बरेच आपल्या वरुड मोर्शी तालुक्यातले तरुण एकत्रित येऊन आणि वयोवृद्ध माणसांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं त्या ठिकाणी उपोषण चालू असताना त्यांनी मंत्रालयातसुद्धा तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी. त्यानंतर त्यांनी अप्पर वर्धा धरणामध्ये आज शिंगोरीच्या समोर जाऊन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी 26 जानेवारीला आंदोलन केलं. कलेक्टर ऑफिसमध्ये समोरसुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं. आणि या सगळ्या घडामोडीत त्यांचा एक जीवाभावाचा मित्र त्यांनी त्या उपोषणाच्या पेंडॉलमध्ये त्या ठिकाणी फाशी घेऊन तो याच्यासाठी शहीद या आंदोलनात त्या ठिकाणी झाला. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी जेव्हा आपल्या भागातले जे काही लोकप्रतिनिधी असतील, आज हे आहे उद्या कोणी राहतील परवा कोणी राहतील, तर साहजिकच आहे लोकप्रतिनिधी ज्या हेतूने कुठल्याही मतदारसंघातले जर लोक त्या ठिकाणी निवडून देतात तर त्यांच्याकडे आपले मागणी घेऊन जाणे हे तर रास्ता आहे ना. मग जर कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या जर घरी आपण जर गेलो तर त्यांना ठीक आहे त्याच्यातून तोडगा निघेल नाही निघेल हे नंतरची गोष्ट आहे, पण निदान त्यांना भेटून त्यांचं काय दुःख आहे ते त्यांना विचारून त्यांचा मान सन्मान करून मग प्रश्न निकाली लावायचा प्रयत्न करणे. पण त्या दिवशी जर आम्ही तुमच्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघितलं की त्या दिवशी मला असं वाटते की या महाराष्ट्रातली पहिली एक घटना असेल की एखाद्या आमदाराच्या घरी जर त्या मतदारसंघातले लोक किंवा कास्तकार बांधव जर गेले असेल तर त्या आमदाराने पोलिसांना सांगून त्यांच्यावर लाठीचार्ज त्या ठिकाणी करायला लावला. आणि अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आता या धरणग्रस्त लोकांचा जर विचार करतो म्हटलं तर मॅक्झिमम लोक हे अप्पर वर्धा नदी काठावरचे जे गावं आहेत, मॅक्झिमम लोक, बाकी आहेत पण मॅक्झिमम लोक अप्पर वर्धा नदी काठावरचे जे गावं आहेत त्यामधले मॅक्झिमम लोक आहेत. आणि मला असं चित्र असं दिसून राहिलं की कदाचित या आमदार महोदयांना अप्पर वर्धा काठावरचे जे काही नदीच्या काठावरचे जे काही गाव असेल त्यांच्या मनात मला असं वाटते फारच त्यांचा तिरस्कार किंवा राग मला त्या ठिकाणी दिसत आहेत. मागची आठवण जर देतो म्हटलं तर त्यांनी त्या अप्पर वर्धा नदी काठावरच्या लोकांचे मी हात छाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय त्या अप्पर वर्धा नदी काठावरच्या लोकांनी त्यांचं बिघडवलं मला हे माहीत नाही. भरभरूच त्यांना आशीर्वाद दिला होता, भरभरूनच त्यांचे मतं आशीर्वाद रूपी मतं दिले होते. पण तेव्हा त्यांनी वल्गना केली होती की अप्पर वर्धा नदी काठावरच्या बसणाऱ्या लोकांचे मी हात छाटल्याशिवाय राहणार नाही. आणि आता सुद्धा या आंदोलनामध्ये मॅक्झिमम अप्पर वर्धा नदी काठावरचेच लोक आहेत, तर त्यांनी आता त्यांच्या लाठीचार्ज त्या ठिकाणी केलेला आहे. बरं, असं म्हणायचं आहे की अप्पर वर्धा धरणाच्या नदीकाठच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. मला आता असं दिसून राहिलं की मागे सुद्धा त्यांनी मराठी शाळेच्या भाषणावर त्यांनी म्हटलं होतं की मी अप्पर वर्धा नदी काठावरच्या लोकांचे हात छाटतो. नंतर आता या प्रकल्पग्रस्ताचं जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यात मॅक्झिमम 75% लोक त्या नदी काठावरचेच त्या ठिकाणी लोक आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आणि मला नाही आठवत की मला सुद्धा आता या राजकीय मी 22 वर्षापासून या राजकीय आहेत, आता माझं 38 रनिंग आहे, तर मला सुद्धा 17-18 वर्ष झाले. आणि पूर्वीचा सुद्धा आपण इतिहास जर बघितला तर एखाद्या आमदाराच्या घरी जर त्या मतदारसंघातले लोक गेले आणि त्या आमदारांनी त्या लोकांवर लाठीचार्ज करायला लावला असेल हे मला तरी ऐकण्यात नाही आणि बघण्यात सुद्धा नाही. बरं, त्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज तर झाला, मात्र 353 सारखा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. सध्या ते जेलमध्ये शेतकरी आहे, यावर काय म्हणायचं? आता एक म्हणजे किती विचार करण्याजोगती गोष्ट आहे. ते बिचारे 7-8 महिन्यापासून आपल्या प्रश्नासाठी भांडत आहे आणि आमदार महोदयाला ते आपले घराने त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या जे काही मागण्या असतील. आणि मला असं समजलं की मी उमेदची शहाणी त्या दिवशी मग पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांना मी सतत जे त्यांचे आंदोलनं होत असतात किंवा जिथं जिथं म्हणजे
त्यांचे आंदोलनं झाले किंवा ते त्या दिवशी मोर्शीला त्यांचं आंदोलन झालं, तिथे ते आंदोलन झाले, मी तिथं त्यांच्यात सहभागी झालो. त्यानंतर जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं तर मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा भेटायला गेलो. तिथे आमचे मित्र उमेशजी शहाणे आहेत. मग त्यांच्याशी मी जेव्हा चर्चा करायला बसलो तेव्हा उमेशजीनं मला सांगितलं की आम्ही रिसर यांच्या PA कडून यांची वेळ मागितली होती. आणि वेळ मागितल्यानंतर जेव्हा गेलो तेव्हा एक PA सांगत होते की अमरावतीला आहे आणि एक PA सांगत होते वरुडला आहे. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही माहिती काढलं तर ते इथे वरुडलाच आपलं रामदेव बाबा मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमात होते. म्हणजे वेळ मागून सुद्धा भेटणे नाही. आणि त्यातल्या त्यात पोलिसांना 353 दाखल केलीच त्यांच्यावर. आणि पोलिसांनी त्या दिवशी आमदारांनी दबाव टाकून 5 दिवसाचा PCR कोर्टामध्ये त्यांच्यासाठी मागितला होता. म्हणजे मला एक प्रश्न पडला की हे दरोडेखोर आहेत की दंगलखोर आहेत की त्यांचा 5-5 दिवसाचा तुम्ही पोलिसांना प्रेशराईज करून 5-5 दिवसाचा कोर्टात PCR मागायला जाता. तर हे काही चुकीच्या सगळ्या या गोष्टी आहेत. आणि मतदारसंघातले लोक हे चांगल्या उघड्या डोळ्याने बघत आहेत. एक मी छोटंसं उदाहरण तुम्हाला द्यायला म्हणजे देतो या आंदोलनाच्या माध्यमातलं. जेव्हा डॉक्टर अनिल बोंडे साहेब त्या ठिकाणी आमदार होते मागच्या टर्ममध्ये 2019च्या अगोदर, तेव्हा त्यांना कृषी मंत्री त्या ठिकाणी होते. आणि वाढलेल्या झाडासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीपासून त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मोर्चे नेला. जवळपास आमच्या मोर्चामध्ये 2,000 ते 3,000 लोक त्या ठिकाणी समाविष्ट झाले. आम्ही तिथून त्यांच्या घरापर्यंत मोर्चा दिला आणि हे महाशय सुद्धा मग त्या आंदोलनात समाविष्ट झाले. डॉक्टर अनिलजी बोंडे साहेबांच्या घरापर्यंत हे सुद्धा आले. यांनी फार खालच्या भाषेत शिवीगाळ सुद्धा त्या ठिकाणी केली. बऱ्याच लोकांनी त्यांना टोकलं सुद्धा. आमचे जे सवंगडी होते त्यांनी टक्कल आंदोलन सुद्धा केलं. पोलिसाचा फार मोठा बंदोबस्त होता. पण डॉक्टर अनिल बोंडे साहेबांनी आमच्यावर लाठीचार्ज करायला नाही लावला. ही काही माणुसकी नाही आहे. अच्छा. बरं, हे तर झालं. मात्र क्रिकेट प्रेमी संपूर्ण भारत देशात मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या तालुक्यात जर बघितलं तर दररोज क्रिकेटच्या टुर्नामेंट भरते आहे. आणि अशा क्रिकेटच्या खेळाला कबड्डीच्या सामन्यांमध्ये जाऊन हिजाडाचा खेळ असं म्हटलं जातंय. या घटनेकडे कसं बघताय? हे वक्तव्य तुम्हाला पटतंय? बघा, जेव्हापासून मी शालेय जीवन जगत आहे तेव्हापासून मी क्रिकेट सुद्धा खेळलेलो आहे, कबड्डी सुद्धा खेळलेलो आहे, लगोरीचा गेम सुद्धा खेळलेलो आहे, टिप्पी दांडू सुद्धा खेळलेलो आहे. कारण की मी हातुर्ण्याचा रहिवासी असल्याने ग्रामीण भागात राहणारा विद्यार्थी आहे. आणि कालांतराने जेव्हा शिक्षणासाठी मी जागृत शाळेमध्ये शिकायला आलो तर जागृत शाळेमध्ये मी कबड्डीचा प्लेयर राहिलेलो आहे. आमच्या शाळेची जेव्हा टीम बाहेर जात होती तेव्हा प्रामुख्यानं मी कॅप्टन सुद्धा राहिलेलो आहे कबड्डी टीमचा. आणि प्रामुख्यानं आमच्या जागृत शाळेच्या टीमचा लिडिंग मी करत होतो आणि बाहेर ठिकाणी खेळायला जात होतो. आणि क्रिकेटचा प्रश्न राहिला तर क्रिकेट प्रेमी सुद्धा आहे. मला जे क्रिकेट खेळतात त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं माहीत आहे. जेव्हा मी ते जे शिक्षणाचं वय होतं त्यामध्ये आपल्या तालुक्यात जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस त्या ठिकाणी भरत होत्या तर प्रामुख्यानं आमची टीम होती. आम्ही त्या ठिकाणी क्रिकेट खेळायला जात होतो. बरेचसे तालुक्यातले सवंगडी मित्र त्या अनुषंगाने क्रिकेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमले. आणि आता सुद्धा मला जेव्हा जेव्हा वेळ भेटते सकाळी किंवा जेव्हा केव्हा वेळ भेटते तर आता सुद्धा मी त्या ठिकाणी खेळत असतो. बघ, आता खेळ हा खेळ आहे आणि तो खेळाच्या भावनेनेच बघितला पाहिजे. आणि प्रत्येक जण जो कुठलाही खेळ असो तो खेळ खेळतो तो आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या उत्साहासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, देशाचं नाव रोशन करण्यासाठी. आता तुम्ही त्यांना हिजळ्याचा जर खेळ म्हणत असेल तर सचिन तेंडुलकरना भारतरत्न केंद्र सरकारनं दिलं तर मग याला आपण काय म्हणावे? आणि असं बोलणे म्हणजे आपल्या बुद्धीची क्षमता किती आहे. आणि आपल्या वरुड मोर्शी तालुक्यातले जे तरुण पोरं क्रिकेट खेळत असन, कबड्डी खेळत असन, खो खो खेळत असन, जे काही खेळ खेळत असत तर तो खेळ भावनेनंच बघितला पाहिजे ना. असं छक्के हिजडे. आणि मी त्या वाठोळ्याच्या याच्यातला व्हिडिओ बघितला तर मी चौके छक्के. अरे किती मूर्ख बनवान तुम्ही लोकांना. या मतदारसंघातल्या लोकांना किती मूर्ख समजता. म्हणजे तुम्ही पहिले भाषणात हिजडे म्हणता, नंतर म्हणता की मी चौके छक्केचा खेळ समजलो. म्हणजे मला एक
आपल्या बुद्धीची कीव येते किंवा मग आपण या मतदारसंघातल्या लोकांना फार मूर्ख समजत असाल की बुवा मी हे किती मूर्ख बनवलं, जसं मी गाडी जाळली आणि जसं मी निवडणुकीच्या दिवशी गाडी जाळून या मतदारसंघातल्या लोकांना मूर्ख बनून आमदार झालो, त्याच पद्धतीने मी किती असं बोलत घुमोघामत बोलत राहिलो तरी हे सतत या मतदारसंघातली लोक मूर्ख बनत राहील असं जरी आपल्याला वाटत असलं तरी जनता फार आमदार महोदय हुशार असते आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजत असते, फक्त ते बोलत नाही आणि योग्य वेळ आल्यानंतर ते निवडणुकीच्या त्यांच्या मतदानाच्या स्वरूपात त्यांचा राग व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पुनश्च हे जे लाठीचार्ज झाला, एक वरूट मी सुद्धा धरणग्रस्त आहे, माझ्याजवळ सुद्धा दाखला आहे, एक धरणग्रस्त त्यांचा सहकारी म्हणून मी या झालेल्या गोष्टीचा अत्यंत प्रखरपणे या ठिकाणी निषेध करतो. बरं, एक प्रामुख्यानं गोष्ट संपूर्ण मतदारसंघात आजपर्यंत आमदार महोदयांना असं म्हणजे कुठल्या आजपर्यंत जितके एक आमदार झाले इतका रोष कोणाविषयी झाला नाही आणि आता मतदारसंघात आमदार देवेंद्र भोयर यांच्याविषयी मोठा रोष व्यक्त केला जातो, वारंवार मोर्चे निघताय, वारंवार निषेध. कशामुळे जनतेचा हा रोष आहे, काय वाटतंय, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, मी याच्यावर माझी प्रतिक्रिया देणार नाही, कारण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याकारणाने त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. फक्त मी आपल्याला, आता तुम्ही माझ्यापेक्षा वयानं छोटे आणि मी छोटे बंधू म्हणून तुम्हाला मानतो, जर माझ्याकडून जर अशी काही चूक होत राहिली तर तुम्ही नक्की माझ्या निदर्शनात आणून द्याल, मी ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, म्हणजेच क्रिकेटच्या खेळाला हिजड्या म्हणणं हे त्यांच्या बुद्धीचा फरक आहे असं वक्तव्य माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांवरती झालेला लाठीचार्ज, त्यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे, या हुकुमशाहीचा आणि या वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो अशी देखील प्रतिक्रिया वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम भाऊ ठाकरे यांनी दिलेली आहे. तर वर्धा नदीकाठच्या नागरिकांचे हात मी छाटून टाकणार असं वक्तव्य केल्यानंतर आता ते खरंच अशी कृती करताय असा देखील आरोप माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन आकाश चरपेसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.